है। तिरंगा स्पोर्ट्स वर्तक नगर फाइनल में प्रवेश कर चुकी है। दूसरा सेमीफाइनल मुकाबला, हवा भी चल रही है, गर्म मौसम भी है और गर्म क्रिकेट में आप सभी का हार्दिक स्वागत है। कासार वरोली की सरजमीन से एक मेगा इवेंट आप देख रहे हैं यूट्यूब के माध्यम से। संतोष नानेकर एंड कंपनी, दुनिया क्रिकेट टेनिस की सबसे पहली वेबसाइट और मात्र एक वेबसाइट tenniscricket.in। आउटस्टैंडिंग काम किया संतोष नानेकर ने टेनिस क्रिकेट में। आज दुसरा सेमीफायनल सामना आपण पाहणार आहोत। रणजी स्पोर्ट कासार वडवली यजमान संघ आणि त्याच्या अपोजिट संघ आहे तो म्हणजे झुंजा स्पोर्ट कोलशेत। टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करताना 6 षटकांचा सामना रणजी स्पोर्ट वडवली संघ। आज हा दुसरा सेमीफायनल सामना, मेगा फायनल सामना थोडेच वेळात आपल्याला पाहायला मिळेल आणि मेगा फायनल मध्ये प्रवेश मिळवलेला आहे तो तिरंगा स्पोर्ट वर्तक नगर संघाने। बाबे सर, तुम्ही म्हटलं होते की आज तिरंगा फडकवणार का? निश्चितच तिरंगा फडकवला तिरंगा स्पोर्ट्स संघाने। बिल्कुल, तिरंगा टीम आगे बढ़ती हुई मेगा फिनाले में निश्चितच जे आज जवळजवळ 5 दिवसापासून या ठिकाणी नॅशनल अँथम म्हणजे राष्ट्रगीत आपलं घेतलं जाते, भारताचं अखंड आणि एकतेचं प्रतीक ज्याला मानलं जाते। मात्र आज शेवटचा जेव्हा फायनल सामना चालू होईल त्यावेळेस राष्ट्रगीत घेतलं जाईल ते सुप्रियानो या इन्स्ट्रुमेंटवर निश्चितच, आणि ते प्ले करणार आहेत दामिनी प्रकाश पाटिल वाघविल यांच्याकडून। बांसुरी की नई शक्ल है, हाईटेक बांसुरी जिसे कहते हैं, सुपियानो पियानो का सुपर है वो। निश्चितच सॅक्सफोनचं थोडंसं वरचं सुप्रियानोवर आपल्याला राष्ट्रगीतचा आवाज ऐकायला येणार आहे। To openers on the ground, Kunal and Sagar and Kunal is going to be Ayub brought into the attack, open the bowling attack in mandatory power play. Now huge crowd, here is a packed crowd. Welcome all of you. Good evening from the focus man Shrikant Boir, Shailesh Boir and organizing man Mohammad Wadekar. यस, मनोज मडवी यांनी जर विकेटची हॅट्रिक घेतली तर तुकाई बचत ग्रुप यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक लागू होईल त्यांना। The host won the toss and decided to field first. Everybody is running over the ground. निश्चितच विकेटची हॅट्रिक जर घेतली तर सुनील राव यांच्याकडून 10,000 रुपयाचा रोख रक्कम लागू होणार आहे। मोठे पारितोषिक लागले जातात बाबे सर। Today is the 14th January, the birthday of Darren Ganga, who was born in 1979, and today Babu Natkarni bowled excellent in 1964. 32 overs, 21 maiden, 27 runs and 5 wickets. Here goes Ayub, who turned from VIP end and facing him batsman Sagar. You are watching the second semi-final of Ranjit Memorial Cup 2018 from Kasar Waroli. Here goes Ayub. Long run up to the wicket now. Outside the 30-yard circle is the pace and curious bowler of Waroli. First ball picks on the off-volley drive, but straight to extra cover with the stock batsman. Through for one. Sagar off the mark with single and one for no wicket. Kolshet. काल कुलशेत संघाने अतिशय जबरदस्त फलंदाजी केलेली आहे। सागर याचा जर आपण विचार केला तर जवळजवळ 98 धावा त्यांनी या स्पर्धेमध्ये पूर्ण केलेल्या आहेत। Zunzar Kolshet. Ayub. Goes to Kunal, fine delivery with the short back leap, pushed as ball. Mohammad is there at mid-on and there will be no run. Lovely delivery, try to York and with the short back leap dig out.
अयूब, राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए। इस मर्तबा गेंद को लिफ्ट किया, क्या आउट हो जाएंगे? यस, पहला विकेट गिरता हुआ। ऐसे करेंगे सबका स्वागत। ऐसे करेंगे सबका स्वागत। अतिशय मोठा गडी बाद होतोय झुंजार स्पोर्ट कोलशेत संघाचा कुणाल 0 या धावसंख्येवर बाद होतोय. ज्या फलंदाजाने कालच्या दिवसामध्ये 16 चेंडूमध्ये 55 धावा कुठल्या होत्या, तोच खतरनाक फलंदाज या ठिकाणी बाद होताना दिसतोय. इसीलिए कहते कि वो मैच दूसरा था, ये मैच दूसरा है। सेमीफाइनल का जो प्रेशर रहता है वो बहुत ऊपर रहता है। यही कारण था। ये देखिए स्ट्रोक को चेक किया था, आधा अधूरा शॉट भी अच्छा नहीं रहता है और आधा अधूरा प्यार भी अच्छा नहीं रहता है। अतिशय सुरेख झेल जितू याच्या मार्फत डीप मिडविकेटच्या दिशेने आणि पहिला हादरा बसतोय झुंजार स्पोर्ट कोलशेत या संघाला. मात्र सागर एक धाव काढून खेळतोय. त्याची धावसंख्या जर आपण बघितली 99 धावा या स्पर्धेमध्ये पूर्ण झालेल्या आहेत. एक धाव जर बनवली तर निश्चितच 100 धावा सेंचुरी या स्पर्धेमधली पूर्ण होईल सागर याची. एक रन एक विकेट गंवाने के बाद HD डेफिनेशन में आप देख रहे हैं, हाई डेफिनेशन में टेलीकास्ट। फुल टॉस गेंद निकल के मारा हवा में, एक और कैच, यस इज आउट। बाबे सर, काल ह्याच दोन फलंदाजाने जबरदस्त अटॅकिंग फलंदाजी केली होती आणि समोरच्या संघाला पराजित केलं होतं. तेच दोन फलंदाज या शायद ठिकाणी हैट्रिक पे स्वस्तात 10,000 बाद का होताना इनाम दिसतात. है। सुनील राव ने 10,000 का इनाम रखा है ट्रिक के लिए। अब तो गेंदबाज अयूब चाहेंगे कि हैट्रिक हो। अयूब 2 गेंदों में विकेटों की 2 खुराक ले चुके हैं। ये देखिए निकल के मारा था, सीने पे आई थी गेंद, आउट हो गए। निश्चितच सागर जाधव यांच्याकडून सुद्धा विकेटच्या हॅट्रिकला 500 रुपयाचा पारितोषिक लागू होईल. क्या अयूब बात याला है। हमारे बीच में कोर्ट के जज न्यायाधीश MB पाटिल ने उस दो कैच जो जीतू ने पकड़े हैं उनको 500 रुपए का इनाम दिया है। धन्यवाद। यस तय्यब सेफ अयूबचे प्रीतासी यांच्याकडून सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक हॅट्रिक साठी. जज साहब आपका हार्दिक हार्दिक स्वागत है, सुस्वागतम, वेलकम। दिनेश शिंगे यांच्याकडून सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक. राइट आर्म ओवर द विकेट, अयूब हैट्रिक हो गया, यस। ओ इस खिलाड़ी ने तो 10,000 रुपए छोड़ दिए। 10 नाही, कमीत कमीत 15,000 रुपये सोडलेले आहेत. हा एक लॉलीपॉप झेल होता आणि लॉलीपॉप झेल सतीश पाटील झेल टिपण्याची जी स्टाईल होती थोडीशी खराब, कारण आपण बघतो सहज सोपा झेल. उन्होंने सर पे हाथ रख दिया है, लेकिन अयूब को देखिए निराश कदमों से जाते हुए। हालांकि वो पैसे के लिए नहीं खेल रहे, अपने टीम के लिए खेल रहे हैं, लेकिन ये देखिए हैट्रिक पूरा होते होते रह गया। दूर से खेला था, नीचे लगी थी बल्ले के, आसमान में गेंद जाके खड़ी रह गई थी, स्क्वायर था, जज किया लेकिन छूट गया। लगता है कि दोपहर के खाने की ज्यादा चिकनाई हाथों में रह गई। निश्चितच आणखीन एक सुवर्ण संधी आहे. ह्या चेंडूवर सध्या विकेट घेतला तरी सुद्धा 10,000 पारितोषिक मिळू शकेल. बढ़िया गेंद, बल्ले का बाहरी किनारा, बढ़िया फील्डिंग वहां पर, फ्लाई स्लिप में कोई रन नहीं। इनसाइड आउट खेलना चाहते थे, गेंद बल्ले को छू कर चली गई थी फ्लाई स्लिप में। स्कोर है इस वक्त 1 ओवर की समाप्ति, 2 रन और 2 विकेट। इससे बढ़िया शुरुआत क्या होंगी। झुंझार स्पोर्ट बल्लेबाजी में कहीं भी झुंझार बल्लेबाजी नहीं कर पा रही। खरोखरच कालच्या दिवसामध्ये जी झुंजार फलंदाजी झाली होती ती झुंजार फलंदाजी या ठिकाणी मोडीत काढलेली आहे. गोलंदाज अयूब आणि क्षेत्ररक्षक रणजी स्पोर्ट संघाचे फक्त 2 धावा 2 गडीच्या मोबदल्यात एक किंचितच्या एक झेल मुले हॅट्रिक चुकलेली आहे अयूब याची. निश्चितच या ठिकाणी आपण म्हणू शकतोय
की या ठिकाणी पॉवरफुल गोलंदाज अयुब याच्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये मात्र खराब फलंदाजी झुंजार स्पोर्ट कोलशेत संघाची. देखना है कि उस वाले छोर से गेंदबाजी को किसको बुलाया जाता है. मोहम्मद फील्ड सजा रहे हैं और गेंदबाजी के लिए मनोज को बुलाया गया है. मोहम्मद वडेकर जो फोकस ऑर्गेनाइजर हैं. आणखीन एक बघितलेलं आहे की पहिलं षटक पॉवर प्लेचं अयुब टाकतोय, त्यानंतर दुसरं षटक जे पॉवर प्लेचं असते ते लखन याच्याकडे जाते. म्हणून आता बघितलं बॅटिंग पॉवर प्ले घेतलेला नाही आहे, म्हणून मनोज मडवी याच्याकडे गोलंदाजी सोपवलेली आहे कर्णधार श्रीकांत भोईर यांनी. मनोज तिरछे रनअप से एंगल फ्रेजर जिस तरह की गेंदबाजी करते थे मनोज प्रभाकर करते थे. मनोज भी मनोज प्रभाकर की तरह मुड़ते हुए. पहली गेंद हवा में बीट किया. फुलर लेंथ की गेंद थी. पैर नहीं चले थे बैट्समैन के, फुटवर्क नहीं था, बीट हुए. अच्छा कलेक्शन विकेटों के पीछे विकेट कीपर का. अब तेज हवाएं बह रही है मैदान के ऊपर. बहुत ही सुहाना मौसम, आइडियल क्रिकेट कंडीशन हम देख रहे हैं. मनोज राइट आर्म ओवर द विकेट आते हुए फुल टॉस गेंद विथ टाइट स्विंग कर दिया ऑन साइड में. 4 रन. यहाँ भी होगा वहां भी होगा. बघितलं आपण फुल टॉस चेंडू होता आणि फुल टॉस चेंडूला स्विंग केलं होतं. बॅट आणि चेंडू सीमारेषा बाहेर जातोय. 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या पोहोचते 6 या धावसंख्येवर. तुकाई बच्चट गट्ट यांच्याकडून जर हॅट्रिक पूर्ण केली मनोजने ते 500 रुपयाचा पारितोषिक लागू होणार आहे. हेमंत पाटिल ऐसा है कि हेमंत पाटिल ऐसा है कि फुल टॉस गेंद मानो घी का लड्डू रहता है. टेढ़ा भी होगा तो खाने में मजा देता है. मनोज बहुत अच्छा हेलीकॉप्टर स्ट्रोक. हवा में लॉन्ग ऑफ बाउंड्री की तरफ गेंद गई है, उसको उठाया वहां पे फील्डर ने. इस बीच 2 रन बना लिए बैट्समैन ने. स्कोर 8 पे पहुंचा है झुंजार कोलशेत का. निश्चितच खराब सुरुवात नंतर मात्र अमोल या ठिकाणी सावरताना दिसतो आपल्या संघाला. यावेळेस लॉंगांच्या दिशेने एक चांगला फटका. मनोज तिरछे रनअप से आते हुए अंधाधुन बल्ला चला दिया था वहां पर. कहीं पे निगाहें कहीं पे निशाना. ना गेंद को पड़ा ना गेंद की लाइन को पड़ा. आप आंख बंद करके बल्लेबाजी नहीं कर सकते. एक ही काम कर सकते हैं, सपना देख सकते हैं. मनोज मडवी यांनी जर हॅट्रिक केली तर $400 अमेरिकन सुद्धा मिळतील. निश्चितच आता हॅट्रिक होऊ शकणार नाही कारण फक्त 2 चेंडू शिल्लक राहिले त्याच्या षटकातले. मनोज कॉलेज एंड से मुड़ते हुए. बहुत ही खूबसूरत मौसम, तेज हवाएं बह रही है. उनके गेंद आसमानी टोला. क्या गेंद मैदान के बाहर. यस 6 रन. क्या शॉट खेला है. जूजी ऑफॉली थी. ये देखिए ओवर पिच गेंद थी. जूजी ऑफॉली फ्रंट लेग को अलग किया. ताकतवर स्ट्रोक. आसमान की सैर करती हुई तारामंडल में गेंद. 6 रन. जबरदस्त फटका फलंदाज अमोलच्या बॅट मधून. बघितलं 2 महत्वाचे फलंदाज बाद झाल्यानंतर अमोल बारी सांभाळताना आणि हा 200वा षटकार अमोलच्या बॅट मधून लागताना या स्पर्धेमधला 200वा षटकार लागतोय. काय जबरदस्त टॅली सचिन याच्या मार्फत. ओवर द विकेट आते हुए एक और गेंद मैदान के बाहर. 6 रन. टूट पड़े वहां पे मनोज पे. क्लास बैटिंग. रनों की झड़ी लगा दी है. ये भी गेंद ओवर पिच थी लेकिन एग्जीक्यूशन कितना अच्छा है. शरीर का बैलेंस कितना अच्छा. अफलातून स्ट्रोक. 6 रन. होऊ शकता उंच फटका. जबरदस्त लॉंगॉनच्या डोक्यावरून सरळ चेंडू जातोय. 6 धावांसाठी षटकार. निश्चितच एक चांगलं कमबॅक म्हणावं लागेल झुंजार स्पोर्ट कोलशेत संघाचं. 20 धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर. बिल्कुल अयूब की मेहनत पे पानी फेर दिया है मनोज ने. 18 रन दिए, 2 ओवर और 20 रन. क्रिकेट है, मैं अक्सर कहता हूं कि टेनिस क्रिकेट में मार्जिन ऑफ एरर
काफ़ी कम रहता है। एक अच्छा ओवर रनों का मिला तो बल्लेबाजी की साइड मजबूत होती है, एक अच्छा ओवर गेंदबाजी का मिला बल्लेबाजी पे दबाव आता है। चांगल्या स्थितीमध्ये येताना दिसते। दोन महत्वाचे फलंदाज बाद झाल्यानंतर झुंजा स्पोर्ट कोलशेत संघ मात्र खराब गोलंदाजी यावेळेला मनोज याची। आतापर्यंत प्रत्येक सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी झाली होती, मात्र यावेळेस आपण बघितलं जास्तीत चेंडू स्लॉट मध्ये टाकला होता शेवटचा चेंडू, आणि बॅट्समॅन स्लॉट मध्ये चेंडू मिळाल्यानंतर फलंदाज मात्र अतिशय जबरदस्त फटका मारतोय। मरता क्या न करता दूसरे फ्रंट लाइन बॉलर लखन को बुलाए। अब देखना है ये कैसी गेंदबाजी करते हैं और क्या कह देते हैं कि मैं गेंदबाजी का माय नेम इज लखन। हॅट्रिक साठी सागर जाधव यांच्याकडून हा 500 रुपयाचा पारितोषिक लागू आहे लखन याला सुद्धा। राइट लेफ्ट आर्म ओवर द विकेट और दूसरा कैच छूटा। बहुत खूबसूरत गेंद थी, कवर ड्राइव करना चाहते थे, मोटा सिरा लिया था, विकेट कीपर उसे पकड़ नहीं पाए। हे आपण बघू शकता। बघितलं किनारा लागला होता, पुन्हा एकदा झेल टिपण्याचा प्रयत्न मात्र झेल सुटला जातोय। अगोदर अमोल याचा झेल सुटला होता आणि अमोल याने अटॅकिंग फलंदाजी केलेली आहे। तब्बल जर आपण बघितलं 19 या धावसंख्येवर खेळतोय अमोल। बिल्कुल स्टीवा ने क्या कहा था हर्षल गिब्स को, इस गेंद के बाद मैं आपको बताऊंगा। इस मर्तबा ड्राइव करते हुए सीधा एक्स्ट्रा कवर में मोहम्मद के पास निकल पड़े और तीसरे अंपायर की मदद ली गई है। यस, आजच्या दिवसामध्ये पहिल्यांदा तिसऱ्या अंपायरची मदत घेतली जाते। निश्चितच आमची टेलिव्हिजन स्क्रीन जे आहे निश्चितच या ठिकाणी ये अल्ट्रा स्लो मोशन कॅमेरामधून पाहायला जाईल। यस, ग्रीन लाइट पेट्टी की रेड पेट्टी बघूया आपण। देखिए किस तरह से उस शॉट को खेला था, वहां पर फुल टॉस पे लिया था, बहुत तेज ड्राइव किया था, बहुत अच्छी फील्डिंग मोहम्मद वड़ेकर की। एक ही एक्शन में पकड़ा, एक ही एक्शन में गेंद को थ्रो किया। ये अल्ट्रा स्लो मोशन बहुत खूबसूरत टेलीकास्ट tenniscricket.in संतोष नानेकर का। ये देखिए धीरे धीरे अब हाथ स्टंप्स की तरफ लग रहे हैं और देखना है कि क्या निर्णय आता है। लाल बत्ती जलती हुई, बैट्समैन आउट। यस, देखिए ये जो निर्णय आपको तो याद होगा, श्रीलंका ने वर्ल्ड कप जीता था, पहले ओवर में सनत जयसूर्या को तीसरे अंपायर ने इसी तरह आउट दिया था ऑन द लाइन। धन्यवाद। और कैच का जहां तक ताल्लुक है, मैंने कहा कि हर्षल गिब्स का जब हाथ से कैच छूटा था तो हर्षल गिब्स को स्टीवा ने कहा था कि जेंटलमैन यू आर नॉट ओनली ड्रॉप कैच बट यू ड्रॉप द वर्ल्ड कप। धन्यवाद। इथं क्रीडानगरीमध्ये नवी मुंबई माजी महापौर माननीय श्री सागर गणेश नाईक साहेबांचं या प्रांगणात शुभागमन होतंय। आदरणीय देवीदास भोईर साहेब, आदरणीय श्रीकांत भोईर, आदरणीय शैलेश भोईर, रणजित फाउंडेशन, रणजित स्पोर्ट्सच्या वतीनं मान्यवरांचं शाब्दिक शब्द सुमनांची पुष्पांजली अर्पण करून सहर्ष स्वागत। माजी महापौर नवी मुंबई महानगरपालिका माननीय श्रीमान सागर गणेश नाईक साहेबांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत, सुस्वागतम। गेंदबाजी कर रहे हैं, बहुत खूबसूरत थ्रो आया था मोहम्मद वड़ेकर का। लखन बहुत तेज गेंद, बैट्समैन के इरादे और बल्ले दोनों को बीट करती हुई पहुंची विकेट कीपर के दस्तानों में। बहुत ही खूबसूरत गेंद। लखन का आर्म कहीं ना कहीं छोटा है, इसलिए उनकी गेंदें ज्यादा बैठ रही है ऑफ स्टंप के बाहर। लखन लेफ्ट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी कर रहे हैं। सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम। नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी महापौर सन्माननीय श्रीमान सागर गणेश नाईक साहेबांचं या क्रीडा नगरीमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत, सुस्वागतम। ना कोई मंजिल है ना कोई साथी है,
निकल पड़ा ऊपर से शायद जिसकी तलाश में सन्माननीय अतिथी माजी महापौर माननीय श्रीमान सागर गणेश नाईक साहेब शब्द सुमनांची पुष्पांजली अर्पण करून सहर्ष स्वागत सुस्वागतम. ये देखिए किस तरह से विकेट गिरा, टॉप एज हुआ, पुल करना चाहते थे, ऊपरी सिरा लगा, शॉट स्क्वायर लेग पे कैच होता हुआ. विकेट नंबर 4 गिर चुका है. तीसरे ओवर का खेल चल रहा है. अब कठिनाइयों में दोबारा आती हुई झुंजार कुलशेत. निश्चितच जर आपण बघितलं तर अयूब आणि लखन हे दोन गोलंदाज आहेत रणजी स्पोर्ट वडवली संघाचे. हे फ्रंटलाईन गोलंदाज मानले जातात. हे इकॉनॉमिकल सुद्धा चांगली गोलंदाजी टाकतात आणि विकेट टेकर गोलंदाज म्हटलं जाते दोन्ही गोलंदाज. आपल्या टेलिव्हिजन आपण स्क्रीनवर पाहू शकता माजी महापौर नवी मुंबई महानगरपालिका मान्य श्री सागर ज्ञानेश्वर नाईक साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. त्यांच्या समवेत इतर अतिथी शैलेश भोईर आणि सह अतिथी इथे उपस्थित मान्यवरांचं हार्दिक स्वागत. दर्शकों का मानवीय समुद्र हम देख रहे हैं. चारों तरफ इंसानी सरों का सैलाब. गेंदबाजी कर रहे हैं लखन, बहुत तेज गेंदबाजी कर रहे हैं लखन बाएं हाथ से. हे आपण पाहू शकता आमचे VIP डाइस माननीय सागरजी नाईक. लखन इस मर्तबा धीरे से पुश किया, थोड़ा सा स्लॉपी वर्क, मिसफील्ड हुआ. मोहम्मद से आखिरकार रन पूरा होता हुआ. थोडस वाकला होता मोहम्मद. याच्या अगोदरच्या चेंडूवर मोहम्मद यांनी अप्रतिम क्षेत्ररक्षण करून धावचीच्या रूपेने अमोल जो खतरनाक ठरत होता त्या फलंदाजाला धावचीच्या रूपेने बाद केलं होतं. 22 धावा 4 गडीचे मोबदल्यात हे तिसरा षटक प्रगतीपथावर आहे. आज के हमारे मुख्य अतिथि माननीय श्री सागर जी नाइक साहब हमारे बीच में. एक्स मेयर ऑफ नवी मुंबई, आपका हार्दिक हार्दिक स्वागत है. वेलकम सर. शोभा बढ़ाते हुए रंजीत मेमोरियल कप की. बहुत लंबा रनअप है लखन का. इस मरतबा अंदरूनी सिरा लगा है, गेंद विकेटों के पीछे की है, रन नहीं लिया वहां पर. यस नो और वेट का कोई भी मिश्रण नहीं. ओवर समाप्त होते हुए 3 कुल स्कोर है झुंझार कोलशेत का. टॉस हार के पहले बल्लेबाजी करती हुई 22 रन, विकेटें गिरी है 4. अगले 3 ओवर में क्या होता है ये आइए सुनते हैं. हालांकि मराठी दिवस 27 फरवरी है, लेकिन मराठी के मशहूर कमेंटेटर माइक्रोफोन पर हेमंत पाटिल. खूप खूप धन्यवाद बाबे सर. 3 षटकाची समाप्ती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 22 धावा 7.33च्या सरासरीने वाटचाल करताना दिसते. फक्त आपण जर बघितलं तर दुसऱ्या षटकामध्ये धावा येताना दिसल्या. 18 धावा खर्च केल्या मनोजने. मात्र अयूब आणि लखन यांनी काय जबरदस्त गोलंदाजी केलेली आहे. पहले ओवर में बैकफुट, दूसरे ओवर में फ्रंट फुट और तीसरे ओवर में बैकफुट. एक तुम्हारी एक हमारी. निश्चितच आणखी 3 षटक शिल्लक असतील. बघूया 3 षटकामध्ये कितपर्यंत पोहोचतील. हे दुसरा सेमीफायनल सामना आहे. पहिला सेमीफायनल सामन्यामध्ये पराजित केलं होतं जॉली बॉयज मुंब्रा संघाला. हे आपण टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहू शकता. माननीय श्री सागरजी नाईक यांना आपण पाहू शकता. आइए हम पब्लिक ओपिनियन, जो ऑडियंस ओपिनियन है, क्या ऑडियंस का कहना है. हमारे कमेंटेटर शहजाद शेख और को एंकर रीतिका शेट्टे इस वक्त आपके पास आ रहे हैं. आप अपने अच्छे बिहेव के साथ, अच्छे स्वभाव के साथ उनके सवाल के जवाब दे. आपसे जो सवाल करेंगे और कैमरा मैन इन दोनों को आपको कवरेज देना है. थैंक यू सर. चलते हैं. यस सर, मैच की तरफ रुख करेंगे और जरूर हम दर्शकों के बीच में जरूर जाएंगे. निश्चितच हे आपण पाहू शकता टेलिव्हिजन स्क्रीनवर भरपूर महिला वर्ग आमच्या VIP डाईसवर या स्पर्धेचा आनंद घेताना आपण पाहतोय. रणजित स्मृती चषक 2018 श्रीकांत भोईर बॅटिंग पॉवर प्ले घेतला जातोय आणि बॅटिंग पॉवर प्ले साठी गोलंदाज किरण येतोय गोलंदाजी मार्कवर. क्षेत्ररक्षण आपण पाहूया. कॉलेज कडून गोलंदाजी होईल. एक क्षेत्ररक्षक सतीश पाटील, त्यानंतर बी सेफ मध्ये 2 क्षेत्ररक्षक शॉर्ट फाईन लेग शॉर्ट दरम्यान, एक क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगच्या दिशेने आहे, एक क्षेत्ररक्षक थोडासा बॅकवर्ड ऑफ द पॉइंट, एक कव्हर, त्यानंतर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्ररक्षक, एक लॉंग ऑन आहे, एक डीप मिड विकेट आणि
एक क्षेत्ररक्षक लॉग ऑफच्या दिशेने आपल्याला दिसतोय. पहिला चेंडू किरण याचा, पुल करण्याचा प्रयत्न, हवेमध्ये चेंडू आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतो मिड विकेटला, सुरेख झेल टिपला जातोय आणि फलंदाज या ठिकाणी बाद. देखे जरा किसमें कितना है दम जम के रखना कदम मेरे ये देखिए साथिया. पांचवा विकेट गिरा है और इस वक्त शहजाद शेख और कोइनकर रितिका. शहजाद, आप मुझे सुन रहे हैं? हाँ बिल्कुल सर, जरूर. आप ओपिनियन ले सकते हैं समय, और हमारे कैमरामैन Yes, आपको yes, कोइनकर yes. रितिका और शहजाद को कवरेज देना है. बिल्कुल, Go to बिल्कुल, सर. शहजाद एंड रितिका. हमारे साथ एक ज़ईफ चाचा मिले हैं, उनसे हम जरूर बात करेंगे. सर, मैं जरूर आपसे पूछना चाहूंगा कि ये टूर्नामेंट कैसा लग रहा है आपको? अच्छा लगता है. बिल्कुल, जिस तरीके से इस माहौल को रखा गया है, रणजी ट्रॉफी, आपको कैसी लग रही है ये ट्रॉफी? एकदम अच्छी. एकदम अच्छी, और मैचेस बहुत बढ़िया चल रहे हैं. आप कौन सी टीम को सपोर्ट करने आए? सब 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 टीम को. थैंक यू सो मच. चलिए, यस जरूर, यहाँ पर सर से बात करेंगे. आइए सर, प्लीज प्लीज आइए. शहजाद, यू स्टिल वेटिंग देयर. हम आप तक आएंगे, थोड़ा इंतजार करना होगा. खेल की शुरुआत हो रही है. बिल्कुल. इस मरतबा अंदर लगी है गेंद, स्क्वायर लेग पे गई. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न आणि आणि दोन फक्त धावा एवढं पूर्ण सांगा करतात दोन्ही की कुठल्या फलंदाज. टीमला सपोर्ट करताय? धावसंख्या पोहोचते ती 24 या धावसंख्येवर. शहजाद, कोऑर्डिनेशन देना है. जब मैं आपके पास लेकर चलूंगा, आप और रितिका के पास जब भी पूछना है प्लीज. ओके 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 सर, ओके सर. किरण पुन्हा गोलंदाजी मार्कवर, बॅटिंग पॉवर प्ले चालू आहे. यावेळेस चॉक केला होता चेंडूला, चेंडू जातोय ऑफ साइडच्या दिशेने. एक धाव मिळते, एकाच धावा समाधान मानतात दोन्ही फलंदाज. एक धावेने धावसंख्या पोहोचते ती 25 या धावसंख्येवर. दुसऱ्या षटकामध्ये बाबेसर जास्त धावा गेल्यानंतर एक चांगला कमबॅक म्हणावं लागेल रणजी स्पोर्ट वडवली संघाचं. यस, रितिका और शहजाद से मैं कहूंगा कि कुछ ऐसे भी सवाल कि आपका पसंदीदा खिलाड़ी कौन सा है दोनों टीमों में. इज ओवर sir. टू रितिका एंड शहजाद. बिल्कुल, रितिका आइए. कौन सा टीम आपका फेवरेट है? कोलशेत बैटिंग वाला. बैटिंग वाला. और फेवरेट प्लेयर कौन सा है? नाम नाम मालूम नहीं. जीतू. जीतू. ओके, तो आपके लिए ऑल द बेस्ट विशेस. येस, हे आमचे होते शहजाद शेख अँड को यस, अँकर. इट्स ऑल राइट. रितिका, स्कोर है इस वक्त 25 रन. चौथा षटक प्रगतीपथावर आहे. फोर्थ ओव्हर, 25 धावा धावपलकावर लागतात. किरण चांगली गोलंदाजी करताना या बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकामध्ये. स्ट्राईकला फलंदाज येतोय मानस. प्रथमच सामना करेल किरण याचा राईट आर्म. राऊंड विकेट. फुलटॉस चेंडू होता, खेळला जातोय. एक्स्ट्रा कावारी त्यांना क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतोय, मात्र अडवू शकत नाही. चेंडू सीमारेषा बाहेर. 4 धावांसाठी चौकार. थैंक यू डीजे, थैंक यू. हमारे साथ यहाँ पर पुलिस का कर्मचारी हैं, इस मैच का आनंद ले रहे हैं. रितिका जी, जरूर आप यहाँ पर इनका इंटरव्यू लीजिए. कुठल्या मॅचला तुम्ही सपोर्ट करता इकडे? वडोली गावाच्या मॅचला सपोर्ट करते. आणि तुमचं फेवरेट प्लेयर कोण आहे? आयुब 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 म्हणून आहे. काय वाटतंय तुम्हाला ही मॅच बघून? तुमची जी फेवरेट टीम आहे जिंकेल की दुसरी? नाही, वडोली जिंकेल. ठीक आहे, चालेल. क्या चंद्रकांत जी ने सब अपने ही आदमी खड़े किए हैं क्या ग्राउंड में? गोलंदाज पुन्हा एकदा त्यावेळेस ब्लॉकर मध्ये टाकला जातो चेंडूला. बॅकलिपला खाली करून खेळला जातो. शॉर्ट एक्स्ट्रा कावाच्या दिशेने मोहम्मद त्या ठिकाणी होता. एक धाव मिळते, धावसंख्या पोहोचते ती 30 या धावसंख्यावर. एक बात है कि जो इससे पहले शॉट खेला गया था वो क्लासिकल स्ट्रोक था. ताकत कम और नजाकत ज्यादा थी, और सिर्फ प्लेसमेंट के बलबूते पे वो चौका गया था. भावे सर, हम ले सकते हैं? हेलो, अंतिम हम चेंडू शिल्लक ओपिनियन ले असेल. सकते हैं सर? यस सर, चलिए रितिका जी आइए. कुठली टीम फेवरेट आहे तुमची? झुंजार.
कारण की इथं पोरं बोलतात की जितू आऊट झालं म्हणून मॅच संपली. असं काय नाही. सचिन तर 0 कितीवर आऊट झालाय तरी झुंजार आम्ही सोडली नाही, झुंज करायची सोडली नाही. थैंक यू सो मच. क्या बात है, इट्स ऑल राइट. वो कहते हैं कि लड़के रहेंगे आर या पार, ये झुंझार. हे बघितलं पण डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न चुकतोय, मात्र एक धाव मिळते. एक धावाने धावसंख्या 31 या धावसंख्येवर षटकाची सुद्धा समाप्ती. हे आपण पाहू शकता. शतक केल्यानंतर डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. या ठिकाणी जर चेंडू एक्स्ट्रावर लागला असता तर निश्चितच फलंदाज धावची चुबेने बाद होऊ शकला असता. Yes, is over to Shehzad and Ritika. बिल्कुल. हमारे साथ जुड़ चुके हैं रुपेश भोईर. इनसे हम जरूर क्वेश्चन करेंगे. रुपेश, इस वक्त आप जो मैच देख रहे हो, आप इस दोनों टीमों में से कौन सी टीम को सपोर्ट कर रहे हो? रंजीत स्पोर्ट्स. इसमें फेवरेट प्लेयर कौन सा है आपका? आयुब. और मैं ये भी कहना चाहता हूँ कि इनके ही टीम्स के साथ हम पराभूत हो चुके हैं कल के मैच में. ओके ओके ओके. यानी हाँ, ये है हमारे घर की टीम है, इसलिए हम इस टीम को सपोर्ट कर रहे हैं. और मुझे खुशी है कि रंजीत स्पोर्ट जीत जाए. बिल्कुल. इस टूर्नामेंट के बारे में आपकी क्या राय है? और इस टूर्नामेंट को देखें तो सबसे अच्छे टूर्नामेंट है. और हम इस टूर्नामेंट की हर साल देखते हैं कि इस टूर्नामेंट में हम पार्टिसिपेट हो जाए और जीतने का कोशिश करें. बिल्कुल. थैंक यू सो मच. आपसे बात कर बहुत अच्छा लगा. चलते हैं कमेंट्री की तरफ. ओवर टू कमेंट्री बॉक्स. Thank you. It's all right, Shehzad and Ritika. End of the fourth over, I think. Score is 31 for the loss of 5 important wickets. निश्चितच छोटे मुलं आपण पाहू शकता. रणजित स्पोर्ट्स झेंडा घेऊन पूर्ण ग्राउंड वर फिरताना दिसतात आपल्याला. निश्चितच छोट्याने सुद्धा भरपूर एन्जॉय केलेला हा रणजित चषक. गोलंदाजी मार्कवर अयुब पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क होती. या स्पर्धेमध्ये जर आपण बघितलं तर अयुब याने आतापर्यंत 9 गडी बाद केलेले आहेत आणि धावा 92 धावा बनवल्यात. ऑलराउंडर परफॉर्मन्स. He is a focus bowler. Here he go. Right arm round wicket. This time loft that ball. Should be a 6. No. His first bounce cross the boundary for 4. थैंक यू डीजे. चलते हैं, बात करेंगे. आइए जितेंद्र. आइए जितेंद्र, इस वक्त आप कौन सी टीम को सपोर्ट कर रहे हैं? रंजीत स्पोर्ट्स. बिल्कुल. रंजीत स्पोर्ट्स को सपोर्ट कर रहे हैं. इसमें आपका फेवरेट प्लेयर कौन सा है? मनोज मड़वी. और इस टूर्नामेंट के बारे में क्या आपकी राय है? टूर्नामेंट तो बहुत बढ़िया है. जो श्रीकांत भोईर जो टूर्नामेंट कर रहे हैं वो एकदम बढ़िया है. सब पब्लिक खुश है टूर्नामेंट से, इसके लिए धन्यवाद उनका. थैंक यू सो मच. आपसे बात कर बहुत अच्छा लगा. शहजाद, Over to अगले जो commentary भी box. ऑडियंस से आप बात करेंगे और रितिका उनसे ये पूछिए कि इस टूर्नामेंट में सबसे ज्यादा आकर्षक आपको चीज क्या लगी? अयुब पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर सिंगल. मागच्या षटकामध्ये 2 गडी बाद केले होते आणि फक्त 2 धावा दिल्या होत्या. गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. शॉर्ट पिच चेंडू लेट कट केलेला आहे. चेंडू होतोय स्क्वेअर तळब्यांच्या दिशेने. कुठल्या प्रकारची संधी नाही क्षेत्रक्षणाला. चेंडू सीमारेषा बाहेर. 4 धावांसाठी चौकार. तो जैसे तैसे थोड़ी ऐसे या वैसे अपनी तो जैसे तैसे थोड़ी ऐसे. बहुत खूबसूरत शॉट गली के बगल से निकाल दिया. शरीर के करीब कंट्रोल लेट कट 4 रन. इज ओवर टू शहजाद एंड हेलो. रितिका. यस. आइए रितिका जी, यहाँ पर जरूर एक हमारे फैन जरूर यहाँ पर मैच का आनंद लेते हैं, उनसे हम सवाल जरूर करेंगे. बताइए कौन सा है आपका फेवरेट टीम? रंजीत स्पोर्ट. और आपका फेवरेट खिलाड़ी कौन है उसमें से? आयुब. क्यों है वो आपके फेवरेट खिलाड़ी? आपको कौन सा उसका मूव ज़्यादा पसंद है? क्योंकि वो बॉलिंग भी अच्छा करता है, बैटिंग भी अच्छा करता है. इसकी बॉलिंग बैटिंग दोनों चलती है. तो आज की फाइनल टीम में कौन चला जाएगा? छठा विकेट गिरता हुआ और मानो अयूब का जादू मेरी जान मैं तेरे कुर्बान.
अर्ध्या मनाने खेळला होता. शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न, वरचा किनारा लागतोय. अयुब स्वतः गेला होता सेलिमिडॉनच्या दिशेने. कॉटन बोल्ट आउट करतो फलंदाजाला. 6वा गडी बाद आणि या स्पर्धेमधला अयुब याचा 10वा गडी बाद होतोय. काय जबरदस्त ऑलराऊंडर परफॉर्मन्स केलेला आहे. याच्या अगोदर पहिल्या सीझन मध्ये क्वार्टर फायनल मध्ये पराजित झाला होता, तो म्हणजे रणजी स्पोर्ट वडवली संघ. मागच्या वर्षामध्ये सेमीफायनल मध्ये पराजित झाला होता. यावेळेस आपण पाहूया संधी भी आलेली आहे और फायनल मध्ये हमारे प्रवेश साथ करण्यासाठी. थैंक यू, हमारे साथ यहाँ पर जुड़ चुके हैं मनीष शिंगे, जिन्होंने पानी का जो इंतजाम किया है इस टूर्नामेंट के लिए. जरूर यहाँ पर मैडम से मैं रिक्वेस्ट करूंगा कि इनका ओपिनियन जरूर लें. बताइए कैसा ये मैच? मैम रंजीत स्पोर्ट तो हमारा घर का ही टीम है, तो हम लोग उसके सपोर्ट करेंगे और ऑब्वियसली वही विन होगी. और कौन सा है आपका फेवरेट प्लेयर? फेवरेट प्लेयर तो आयुब है, जितेश है, श्रीकांत जी है, सारे के सारे फेवरेट प्लेयर हैं हमारे. तो क्या लगता है आपको आपकी फेवरेट टीम फाइनल्स में पहुंच जाएगी? वही फाइनल मारेगी मैम. ओके, थैंक यू. अतिशय जबरदस्त फटका, 6 धावांसाठी षटकार. और अय्यूब के बैटिंग और फील्डिंग की तो कोई बराबरी नहीं कर सकते, लेकिन वो बहुत ही अच्छा प्लेयर है. थैंक यू सो मच हुसैन जी, आपसे बात करके बहुत अच्छा लगा. थैंक यू सो मच. चलते हैं कमेंट्री बॉक्स की तरफ. या वेळेला बघितलं आपण शॉट ठाण्याच्या दिशेने झेल लावला होता, थोडासा बॅक फुटला गेला होता, पण फुटला जायला पाहिजे होतं. साहिल याने मात्र एक झेल सुटते. 1 धाव मिळते. 1 धावाने धावसंख्या 47 या धावसंख्येवर पोहोचते. या ठिकाणावरून जर बघितलं आपण तर जवळजवळ 10 धावा शेवटच्या षटकामध्ये आल्या तर इनफ टोटल पर्यंत जाऊ शकेल झुंजार स्पोर्ट्स कोलशेत. आणि एक टफ एन्काउंटर आपल्याला पाहायला मिळेल या दुसऱ्या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये. पहिला सेमीफायनल एक टफ फाईट मॅच आपल्याला पाहायला मिळाली होती. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज लखन जाधव, कासरवडवली एक्सप्रेस नावाने ओळखला जातोय. काय जलद गतीचा गोलंदाज आहे. लेफ्ट आर्मनी हा गोलंदाज गोलंदाजी करतोय. स्पेस जर गती या गोलंदाजीची बघितली, जबरदस्त गती, अफलातून गती आहे या गोलंदाजाची. सागर जाधव यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक हॅट्रिक साठी लखन जाधव याला. डावखुरा फलंदाज शुभम स्ट्राईक वर दिसतोय. आतापर्यंत शुभम याचा जर आपण विचार केला 15 धावसंख्येवर खेळतोय. लखन पुन्हा गोलंदाजी मार्कवर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनी.
हॉपले घेऊन लॉकटेड ड्राईव्ह लॉंग ऑफच्या दिशेने शतरक्षक त्या ठिकाणी अयूब सुरेख झेल टिपला जातोय आणि फलंदाज शुभम हा झेलची चिरुपेन बाद. ए जी ओ जी लो जी सुनो जी मैं हूँ मन मौजी करता हूँ मैं जो वो तुम भी करो जी 1 2 का 4 4 2 का 1 my name is लखन name is लखन. पहिलीचा वापर केला चेंडू गेलता थोडासा वन ऑफ लॉंग ऑफच्या दिशेने अयूब त्या ठिकाणी शतरक्षक होता. अयूब यांनी कोणत्याही प्रकारची चुकी केली नाही. सुरेख झेल टिपला आणि शुभम सारख्या एक खतरनाक फलंदाजाला बाद केलेला आहे. थैंक यू हेमंत. इस वक्त हम हैं झुंझार के खेमे में. झुंझार स्पोर्ट्स का विकेट जरूर गिरा है. अंतिम और आखिरी ओवर जारी है. स्कोर की अगर बात करें तो 47 रन हो चुके हैं. जीतू, अंतिम और आखिरी ओवर प्रगति पथ पर है, कितने और रन बन सकते हैं? 55-60 तक होना चाहिए. 55 to 60 एक बेहतरीन टारगेट है. और मैं ये जानना चाहूंगा ऑपोजिट टीम में सबसे पहले आप किसका शिकार करना चाहेंगे बैटिंग गेंदबाजी करते वक्त? पहले तो अयूब रहेंगे और मोहम्मद आएंगे तो मोहम्मद का. बिल्कुल, थैंक यू सो मच. चलते हैं कॉमेंट्री बॉक्स की तरफ. अयूब शेख आणि दिनेश शिंगे यांच्याकडून हजार रुपयाचा पारितोषिक असेल विकेटच्या ट्रिकसाठी. एक गडी निश्चितच बाद केलेला लखन याने या षटकामध्ये. स्ट्राईकला फलंदाज रोहित, नवीन फलंदाज झालेला आहे वीरू, नॉन स्ट्राईक एंडला दिसतोय. शतरक्षण जर आपण बघितलं एक शतरक्षण गलीमध्ये एक शतरक्षण शॉर्ट थर्डमॅन एक शॉर्ट फाईन लेग डीप स्कोअर लाईक डीप मिड विकेट आहे. लॉंग ऑन एक शतरक्षक लॉंग ऑफ आहे. एक्स्ट्रा कव्हर आणि पॉईंटचा शतरक्षक थोडासा दूर केला जातोय. परेश गवळी यांच्याकडून विकेटच्या ट्रिकसाठी 1000 रुपये. यावेळेला काय हवेमध्ये चेंडू होता मात्र श्रीकांत त्यापर्यंत पोहोचू शकला नव्हता. शॉर्ट पॉइंटच्या दिशेने चेंडू पडला होता. नो मॅन ठिकाणी एकदा मिळते धावसंख्या पोहोचते ती 48 या धावसंख्यावर. थैंक यू हेमंत. हम गए थे दर्शकों के बीच में, जो दर्शकों ने हमें सवाल का जवाब दिया उसके लिए बहुत बहुत शुक्रिया. हम धन्यवाद प्रकट करते हैं रंजीत स्पोर्ट्स के माध्यम से. इसी तरीके का साथ और इसी तरीके का हाथ आपका हमारे साथ रहे और इस टूर्नामेंट को 4 चांद जरूर लगते रहे. लखन पुन्हा गोलंदाजी मार्कवर. धावसंख्या आपण जर पाहिली तर 48 धावा आहे. 6वा आणि अंतिम षटक चालू आहे. शेवटचे 3 चेंडू शिल्लक असतील या षटकातले. ब्लॉकहोल मध्ये टाकला होता पायाच्या सर्व चेंडूला बॅकलिपला खाली घेऊन खेळला जातोय मात्र एक धाव पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. धावसंख्या पोहोचते ती 49 या धावसंख्या. 49 फॉर द लॉस ऑफ 7 विकेट. चांगली गोलंदाजी विवरण आपण पाहतोय. प्रत्येक चेंडूवर सिंगल मात्र दुसऱ्या चेंडूवर गडी बाद केला होता लखन याने. एक ट्रम्प कार्ड गोलंदाज म्हटला जातोय लखन याला रणजी स्पोर्ट्स संघाचा. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू होता. पंच आमच्यापर्यंत वळतात इशारा करतात वाईटचा. पहिला एक्स्ट्रा धाव या इनिंग मध्ये पाहायला मिळते आपल्याला. पहिला वाईट पडतोय. धावसंख्या 50 हाफ संची पूर्ण होते झुंजार स्पोर्ट कोलशेत संघाची. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतोय लखन. अंतिम 2 चेंडू शिल्लक या इनिंग मधले. सेमीफायनलचा हा दुसरा सामना आहे. यावेळी स्लो आर्म डिलिव्हरी टाकली होती शॉर्ट टर्मॅनला. चांगला शतषंडी हिट करण्याचा प्रयत्न मात्र एक धाव मिळते. दुसऱ्या धावाचा सुद्धा प्रयत्न चांगला बॅकअप करू शकला नाही लखन. 2 धावा या ठिकाणी येतात आणि या 2 धाव्याने धावसंख्या 52 या धावसंख्यावर. लेग बाईटचा इशारा पंच अनिल वाघेला सर यांचा. हे पाहू शकता आपण व्यवस्थित कलेक्ट करू शकला नाही चेंडूला लखन त्यामुळे एक धाव एक्स्ट्रा जाते. धावसंख्या 52 या धावसंख्येवर. अंतिम चेंडू शिल्लक सेकंड सेमीफायनल पहिल्या इनिंगचा. लखन कासरवडली एक्सप्रेस लास्ट बॉल टू गो. पुन्हा एकदा एज लागते. शतरक्षक चेंडू खाली येतोय. फलंदाज बाद. अशा प्रकारे 52 धावा होतात आणि 53 धावांचं टार्गेट असेल फायनल मध्ये पोहोचण्यासाठी रणजी स्पोर्ट वडवली संघाला.
और अजमेर की जो ट्रिप है उसके बारे में क्या राय? वो तो है गुजरात तक तो अभी पहुंचे हम, थोड़ा सा रास्ता बाकी है हमारा पूरा करने का, बस अभी खाना खाने रुके हम रास्ते में, पहुंच जाएंगे इंशाल्लाह वहां तक भी। थैंक यू सो मच. ये थे मोहम्मद वारेकर. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स, संदीप मोरे अँड हेमंत पाटील. या सामन्याला सुरुवात आणि पहिल्या 3 षटकांसाठी मायक्रोफोनवर येतील संदीप मोरे. खूप खूप धन्यवाद हेमंत पाटील, शेजाद शेख आणि सिद्दीकजी भावे. आपण पाहतोय पॅक क्राऊड, क्रीडा रसिकांच्या प्रचंड प्रेम, प्रचंड प्रतिसाद या स्पर्धेला, या शृंखलेला लाभतोय. त्याबद्दल या स्पर्धेचे सर्व आयोजक देविदास भोईर साहेब आणि त्यांचे सुपुत्र श्रीकांतजी भोईर, शैलेजी भोईर, रणजित फाउंडेशन, रणजित स्पोर्ट्सच्या वतीनं सर्वांचं शतशः हार्दिक आभार. पहिला चेंडू हलक्यातनं फक्त चेंडूला फ्लिक करतोय. मैदानाचं सौंदर्य सादर करणारा कार्पेटचा हा फटका आपण पाहतो. चेंडू मिडविक हे क्षेत्रामध्ये श्रीकांतजी भोईर, सुनील राव यांच्याकडून 3 षटकार जर ठोकले आपण श्रीकांतजी भोईर यांना खास आकर्षण पारितोषिक आहे. श्रीकांतजी भोईर ज्यावेळेला फलंदाजीला येतील त्यावेळेला नक्कीच ते पारितोषिक आम्ही जाहीर करू. 1 लाख रुपये 3 षटकारांसाठी सुनीलजी यांच्याकडून. पुढचा चेंडू रिव्हर्स स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, युक्तीचा वापर आणि चेंडू आपण पाहतोय फाईन लेग क्षेत्रामध्ये वेगाने जातोय. 4 धावांसाठी अप्रतिम चौकार. जिस तरीके से कहा जा सकता है संदीप, हम जब ओपिनियन लेने गए थे तो वहां पर अगर वोटिंग की जाए तो इस वक्त रंजीत स्पोर्ट्स के काफी समर्थक नजर आ रहे हैं और उनकी दुआ अब यहाँ पर रंग लाती हुई नजर आ रही है. ओवर टू संदीप मोरे. दिनेश शिंगे यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये आणि त्याचप्रमाणे सुनीलजी यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये, म्हणजे 1 षटकार ठोका 700 रुपयाचं आर्थिक पारितोषिक तुम्हाला लागू. प्रत्येक षटकाराला 700 रुपये आहेत. आणि कादरबाई यांच्याकडून बिर्याणी खास. नक्कीच आपण पाहतोय फुलर लेन डिलिव्हरी, ऑफस्टिकच्या थोडासा बाहेरचा चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण फर्स्ट स्लिप मध्ये. नक्कीच कुठलीही धाव घेण्याचा प्रयत्न करत नाही तो साहिल. आपण पाहिलं रिव्हर्स स्ट्रोकचा प्रत्यय दिला होता मागच्या चेंडूवर आणि आपण पाहतोय थर्ड मॅन क्षेत्रामध्ये चेंडू वेगाने गेला होता. 4 धावांसाठी युक्तीचा वापर, तंत्राचा वापर आणि 4 धावा प्राप्त केल्या होत्या त्या साहिलने. षटकातील पुढचा चेंडू शुभम लेफ्ट ओव्हर द विकेट. रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न, मैदानाचं सौंदर्य सादर करतोय मात्र चेंडू वळतोय तो सिली मिड ऑफ क्षेत्रामध्ये. 1च धाव समाधान, 1 धावांनी धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती 6 वर. एकंदरीत लक्ष आहे 53 धावांचं. धावफलकावर धावा आहे 6 आणि अजून 32 चेंडूमध्ये 47 धावांची आवश्यकता. 8.81च्या सरासरीनं रणजी स्पोर्ट्स कासरवली या संघाला विजयासाठी. झुंजार स्पोर्ट्स नावाप्रमाणे झुंजार खेळी साकारतोय कारण त्यांच्यामुळे चांगल्या दर्जाचे गोलंदाज, चांगले क्षेत्ररक्षण. पुढचा चेंडू आता मात्र बॅकफुटला जाऊन चेंडूला स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. अंतिम क्षणाला बॅटची एज लागते, चेंडू वळतोय फ्लाय स्लिप क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षण साजेसं झालं होतं, धावाची संधी होती, फेकी देखील झाली होती, मात्र सुदैव आयुबचं की पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचतोय, यष्टा उद्ध्वस्त होत नाहीये. निर्धाव चेंडू. नक्कीच साहिल लगेच परततोय, आयुबला सांगतोय कशा पद्धतीने आपण खेळ करावा जेणेकरून पायाभरणी सुरेख झाली पाहिजे, मधली फळी नक्कीच परिपक्व झाली पाहिजे आणि कळस देखील साजेसा चढला पाहिजे. आपण पाहतोय रणजी स्पोर्ट्स संघ 53 धावांचा पाठलाग करताना सेमीफायनल मध्ये. पुढचा चेंडू शुभम. आता मात्र बॅकफुटला जाऊन चेंडूला स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. पॉइंट क्षेत्रामधून स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू वेगाने जातोय. अप्रतिम रणजित चौकार. पाहू शकता कशा पद्धतीने लेफ्ट ओव्हर द विकेट, बॅकफुटला गेला, स्क्वेअर कट केलं, पंच केला चेंडूला आणि चेंडू पॉइंट क्षेत्रामधून वेगाने जातोय. स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये 4 धावांसाठी. बिल्कुल नजाकत भरा स्ट्रोक जिसे कहा जाता है, जिस अंदाज में बैकफुट पर जाकर कट किया है, बेहतरीन स्ट्रोक रहा. और यहाँ पर जरूर रंजीत स्पोर्ट्स के जो समर्थक हैं उनमें जश्न का माहौल जरूर देखने मिला इस चौके की मदद से. और बिल्कुल यहाँ पर मैं बताना चाहूँगा मैन ऑफ द सीरीज की आप जो ट्रॉफी देख रहे हो उसके बड़े दावेदार हो सकते हैं यहाँ पर अयूब, अगर कुछ रन और जोड़ते हैं तो. 97 पर खेल रहे हैं अभी तक पूरी श्रृंखला में, ये चौथी मैच है उनकी और 97 रन बना चुके हैं. देखना चाहेंगे पहला शतक कुल 4 इनिंग में पूरा कर पाते हैं या आयुब.
30 गेंदें शेष हैं, जीत के लिए 43 रनों की जरूरत है। 30 गेंदों में 43 रन बनाने जरूरी होंगे। और उसी तरीके से इस प्रतियोगिता में आज के दिन हमारे साथ इदरीस पटेल जी मौजूद हैं, बिल्कुल बप्पीदा जी के हर साल इस प्रतियोगिता में रहते हैं और हमें नोटों की माला जरूर देते हैं। नक्कीच इथे आपण पाहतोय इद्रिस भाई कासारवडली के बप्पी लहरी यांना म्हटलं जातं, ते नक्कीच इथे आनंद घेताना डायमंड मॅन, गोल्डन मॅन म्हणून बप्पीदा इद्रिस पटेल यांना ओळखलं जातं। 10 धावा धावफलकावर रणजी स्पोर्ट्स संघाची धावसंख्या। बिल्कुल, इसलिए तो कहा जाता है ओल्ड इज गोल्ड। वो ओल्ड भी है और उनके पास गोल्ड भी बहुत है। पुढचं षटक हाताळण्यासाठी झुंजार स्पोर्ट्स कोलशेत संघाचा गोलंदाज नागराज। महत्वाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज आहे नागराज, कारण आपण जर विचार केला नागराजचा तर नक्कीच अत्यंत पारदर्शक आणि अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन करत असतो। वैविध्यता असते प्रत्येक चेंडूच्या हाताळणीमध्ये। नक्कीच तोच नागराज वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज। आपण पाहतोय दुसरा महत्वाचा सामना सेमीफायनलचा इथे लढत आहे ती रणजी स्पोर्ट्स कासारवली विरुद्ध झुंजार स्पोर्ट्स कोलशेत संघादरम्यान। अत्यंत चांगल्या प्रकारे इथे आपण पाहतोय प्रेक्षक वर्ग उपस्थित आणि या खेळाचा आनंद घेताना, हा आनंद द्विगुणित करताना। बिल्कुल संदीप, यहाँ पर टाइमिंग के लिए आपको वार्न किया जाता है कमेंट्री बॉक्स की तरफ से। फील्डिंग यूनिट टीम, समय का आदर करना है, समय की इज्जत करना है, समय का रिस्पेक्ट करना है, इसलिए आपको वार्न किया जा रहा है। ये फर्स्ट वार्निंग है, इसलिए मैं आपको जरूर याद दिला दूं, क्योंकि ये नियम है। अगर आपने समय ज्यादा वेस्ट किया तो आपको पेनल्टी का सामना करना पड़ेगा। नागराज षटकाच्या सुरुवातीला, नागराज वेळ कमी खर्च करावा। तुम्हाला क्षेत्ररक्षण लावताना जवळपास 2 मिनिटं गेली। राईट अप ओव्हर द विकेट। लगेच लोअर फुल टॉस चेंडू, ज्युसी फुल टॉस, चेंडूला व्ही शेप मध्ये ऑन ड्राईव्ह करतोय। चेंडू डीप मिड ऑन क्षेत्रामध्ये स्वतः कर्णधार अडवतोय सागर आणि एकच धाव समाधान व्यक्त करताना साहिल। एका धावेने धावसंख्या आपण पाहतोय 11 वर पोहोचताना 42 धावांची गरज, 29 चेंडू शिल्लक। झुंजार स्पोर्ट्स कोलशेत संघ नक्कीच विकेटच्या प्रतीक्षेत, कधी विकेटचं पतन होतंय आणि कधी नक्कीच दबावात आणतोय रणजी स्पोर्ट्सला। तर रणजी स्पोर्ट्स चौकार आणि षटकारांच्या प्रतीक्षेत कशा पद्धतीने हा 53 धावांचा पाठलाग आम्ही सुखरूप पूर्ण करतोय याच्या प्रतीक्षेत। क्षेत्ररक्षणाचं जाळं पुन्हा एकदा अभेद्य करताना आपण पाहतोय झुंजार स्पोर्ट्स कोलशेत या संघाचं। लगेच गणेश नाईक साहेबांचं देखील शुभागमन सायंकाळच्या सत्रामध्ये होण्याची दाट शक्यता इथे वर्तवली जाते। माजी उत्पादन शुल्क मंत्री इथे मात्र सरळ व्ही शेप मध्ये खेळला, खणखणीत मोठा फटका मात्र स्वतः कर्णधार येतोय आणि लॉंग ऑन आणि लॉंग अपच्या मध्ये अप्रतिम झेल टिपतोय। आयुबची खेळी संपुष्टात। आणि पहिलं विकेटचं पतन होताना रणजी स्पोर्ट्स कासारवली संघाचं धावफलकावर धावा 11 असताना पहिला गडी बाद होतोय आयुबच्या स्वरूपात। आता मात्र नक्कीच एक चांगलं वातावरण निर्माण होतंय ते झुंजार स्पोर्ट्स कोलशेत संघामार्फत। मात्र नक्कीच संयमी खेळी साकारणं आवश्यक असेल रणजी स्पोर्ट्स कासारवली या संघाला 53 धावांचा पाठलाग करताना, कारण चेंडू आणि धावांमध्ये फक्त 14चं अंतर आहे। 28 चेंडूमध्ये 42 धावांची गरज। सरासरी आपण पाहतोय आवश्यक 9 धावांची सरासरी। करंट स्ट्राईक रन रेट आपण जर पाहिला तर 8.25 ची सरासरी राखतोय रणजी स्पोर्ट्स कासारवली संघ। इथे नक्कीच नागराज याला पहिल्या चेंडूवर यश मिळालं नव्हतं, मात्र दुसऱ्या चेंडूवर एक अप्रतिम चेंडूची निवड आणि नक्कीच गुणकौशल्याने प्रभावित केलं। एक मोह टाकला आयुबला आणि त्या मोहामध्ये सापडतोय, अडकतोय फलंदाज आयुब। जी अपेक्षा होती आयुबकडून ती मात्र थोडीशी निराशाजनक होते। नागराज राईट आर्म ओव्हर द विकेट। आता मात्र सामना करेल फलंदाज जितू। जितू हा देखील एक पराक्रमी फलंदाज, एक चांगलं टॅलेंट असलेला हा फलंदाज। वेळ कमी खर्च करा झुंजार स्पोर्ट्स क्षेत्ररक्षणामध्ये जास्त वेळ खर्च करताय नागराज। आता मात्र आडव्या बॅटनं स्वीप करण्याचा प्रयत्न, हलक्या हाताने फक्त चेंडूला स्वीप करते, चेंडू वळतो मिड विकेट क्षेत्रामध्ये। एक धाव मिळते, दुसरी धाव घेण्याचा घातक प्रयत्न, दोन्ही गाड्या एकाच ट्रॅकवर
मात्र बाल बाल बच गए. नक्कीच जीव भांड्यात पडला होता इथे मात्र जीतूचा. कॉलिंग नव्हतं, तालमेल नव्हतं, यस नो वेटचा मिश्रण नव्हतं आणि त्यामुळेच इथे धोक्याची घंटा वाजली होती. मात्र कमबॅक करतोय जितू पुन्हा एकदा नॉन स्ट्राइक एंडला. पाहू शकता कशा पद्धतीने फेकी झाली होती, जवळपास अर्ध्या विकेटवर गेला होता आणि दोन्ही पायांच्या मधून नागराजचा चेंडू निसटला होता. त्यामुळे सुदैव जितू याचं 1 धाव समाधान, 1 धावेने धावसंख्या पोहोचते 12वर. 12 धावा धावफलकावर. बिल्कुल संदीप, जितने भी दर्शक आए हैं हम उनका हार्दिक हार्दिक स्वागत करते हैं रणजी चषक 2018 में. आपकी उपस्थिति यहाँ पर देखकर आज हमारा दिल खुश हो चुका है, इसलिए दिल से कमेंट्री की जा रही है. नागराज षटकातील पुढचा चेंडू साहिल साठी राईट आर्म ओव्हर द विकेट. ओव्हर पिच डिलिव्हरी ऑन दी अप ऑन दी राइज. कपिल देव स्टँडच्या कडे जाणारा अप्रतिम षटकार. वाघाची तहाड. ₹700 मानकरी ठरतोय फलंदाज साहिल. 500 रुपये सुनीलजी आणि 200 रुपये प्रवीण शिंगे यांच्याकडून. बिल्कुल श्रीकांत जी, जरूर आपसे बात करेंगे. अच्छी शुरुआत मिली है, क्या कहना चाहोगे? चांगली सुरुवात आहे, बघूया आता काय होतं ते. कैसा लग रहा है ये मैच खेलकर? थोड़ा प्रेशर है हम लोग के ऊपर, लेकिन चलिए, थैंक यू सो मच. ये थे अप्रतिम क्लासिक ड्राइव्ह. चेंडू एक्स्ट्रा कव्हर क्षेत्र क्लिअर करतो 4 धावांसाठी. बॅक टू बॅक अप्रतिम फटका. क्या बात है, लाजवाब चौका. धन्यवाद डीजे, धन्यवाद. वसंत गावित यांच्याकडून ₹1000 मागच्या षटकारासाठी पारितोषिक. इथे साहिलसाठी 500 रुपये सुनीलजी कडून आणि 400 रुपये दिनेशजी शिंगे यांच्याकडून. पॅक क्राऊड आपण पाहू शकता, खचाखच भरलेली ही आमची क्रीडा रसिकांची गर्दी. प्रचंड प्रेम, प्रचंड प्रतिसाद लाभला या स्पर्धेला. धन्यवाद. हृदयाच्या अंतःकरणापासून सर्वांचं शतकोटी आभार. बिल्कुल, इसी बीच चलते हैं फिर से एक बार श्रीकांत भोईर जी के पास. जरूर मैं जानना चाहूंगा, इस चौके के बाद आपका जो एक्साइटमेंट था वो काफी बेहतर रहा. इस चौके की मदद से आपने जो रन जोड़े उसके बारे में क्या कहना चाहेंगे? सामने वाली टीम जैसे कर रही है, जैसे कि कैप फेंकना, हमारी जो कैप है जो हम लोग ने बनाई है वो सब मिट्टी में फेंक रहा है वो, उसको कुछ तो थोड़ा सा. बिल्कुल डिसिप्लिन होना जरूरी, ये चीज ध्यान में रखें. 25 चेंडू 31 धावांची गरज. आपण पाहतोय 6चा फरक फक्त चेंडू आणि धावांमध्ये. 22 धावा धावफलकावर 53 धावांचं लक्ष्याचा पाठलाग करताना एक साहिल नव अंकुर देतोय, नव चेतना देतोय या 2 मोठ्या फटक्यातून. अप्रतिम फलंदाजी, संयम पहा, कौशल्य पहा, वाखाणण्याजोग. नागराज षटकातील पुढचा चेंडू. सामना करतोय साहिल. राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे पल्लू स्ट्रोक, युक्तीचा वापर आणि चेंडू थर्ड मॅन क्षेत्रामध्ये जातोय. 4 धावां. फलंदाज बाद. हिट विकेट. हिट विकेट. हिट विकेटच्या स्वरूपात फलंदाज बाद होते मला वाटतं. येस, काय घडले आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहणार आहोत. ऍक्शन रिप्ले आपण जर नक्कीच पाहू की काय घडलं तिथे. पल्लू स्ट्रोक खेळला होता, मात्र पाहू शकता की कशा पद्धतीनं पल्लू स्ट्रोक खेळताना त्याचा बॅलन्स थोडासा असंतुलित झाला. नक्कीच नागराज चेंडूची हाताळणी करतो. राईट आर्म ओव्हर द विकेट. पल्लू स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि बॅट तिथे यष्ट्यांना लागते. पल्लू स्ट्रोक खेळला होता, तदनंतर ती बॅट सरळ यष्ट्यांना जाऊन लागते आणि प्लेन ऑनच्या स्वरूपात हिट आउट. हिट आउटच्या स्वरूपात हा फलंदाज बाद होतो. क्या बात है, नाने का रन ऑल कंपनी बहुत ही अच्छे तरीके से कवर कर रहे हैं इस टूर्नामेंट को. और ये देख सकते हैं बैट स्टंप से जा टकराई थी, विकेट का पतंग होता हुआ. लेकिन जरूर अच्छी पारी के लिए, सजी हुई पारी के लिए, छोटी सी पारी के लिए, बेहतरीन पारी के लिए. और साथ ही साथ 2 ओवर की समाप्ति हो चुकी है. 2 ओवर की समाप्ति के बाद स्कोर बोर्ड पर हम आंकड़ा देख सकते हैं 22, 2 विकेटों के नुकसान के बाद. जरूर मैं संदीप यहाँ पर ये चीज जरूर कहना चाहूंगा कॉमेंट्री बॉक्स के माध्यम से. आज हम जिन्हें क्रिकेट का गॉड मानते हैं, क्रिकेट का गॉड जिन्हें कहते हैं, वो उस स्थान तक किस अंदाज में पहुंचे, किस तरीके से. कभी गुस्सा नहीं किया विकेटों के बीच में, कभी किसी पे भड़के नहीं, कभी किसी से फाइट नहीं की. इसलिए वो आज एक ऐसे स्थान पर है जिन्हें गॉड ऑफ क्रिकेट कहा जाता है, सचिन तेंदुलकर. उसी तरीके का आपके अंदर डिसिप्लिन होना जरूरी. अगर आप अच्छा खेल रहे हो तो नो डाउट, अगर आपकी टीम बुरा खेल रही है तो आप समझाइए, कंट्रोल रखिए, संयम रखिए. संयम पाने वाला है यही अक्सर जीत हासिल करता है.
22 धावा धावफलकावर. दुसरा विकेट इथे हिट विकेट आपण पाहतोय फलंदाज साहिल याला. नक्कीच युक्तीचा वापर केला होता. म्हणजे युक्ती खेळताना नक्कीच बॅट सरळ यष्ट्यांवर लागली होती आणि त्यामुळे हिट विकेटच्या स्वरूपात तो बाद होतोय. आणि दुसऱ्या विकेटचं पतन. 24 चेंडू 31 धावांची गरज. आता मात्र क्रमांक 4 वर किरण जातोय मैदानाच्या आत. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर येतोय तो गोलंदाज सागर. परेश गवळी यांच्याकडून षटकारांच्या हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक. नक्कीच चांगलं पारितोषिक लावलं जातं इथे. खूप प्रोत्साहित केलं जातं खेळाडूंना. मात्र वेळ कमी खर्च करावा खेळाडूंनी, ही एक नम्र सूचना, नम्र विनंती. फलंदाजी मार्कवर आपण पाहतोय फलंदाज जीतू. 24 चेंडू 31 धावा. फक्त 7चा फरक इथे जाणवतोय. इद्रिस पटेल, बप्पी लहरी नक्कीच आनंदात या खेळाचा आनंद घेताना. गोल्डन मॅन ऑफ कासार वडवली बप्पीदा. पहिला चेंडू सागर राईट आर्म अराउंड विकेट. इथे मात्र एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. जास्त अनपेक्षित उसळी गुडलाईन स्पॉटवर पडल्यानंतर आणि चेंडूला आपण पाहतोय एक आगळ्या वेगळ्या शैलीमध्ये खेळतोय. चेंडूला पंच करण्याचा प्रयत्न करतोय आणि चेंडू वळतोय तो शॉर्ट कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये. 1 धाव मिळते. एका धावेने धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते 23 वर. 23 धावा धावफलकावर. 23 चेंडू 30 धावांची गरज. रणसंग्राम, रणधुमाळी, रणकंदन, द्वंद्व युद्ध, महासंग्राम अशी कित्येक नावं या खेळाला, या क्रिकेटला, या सामन्याला दिली जातात आमच्या या समालोचक वर्गाकडून. सागर षटकातील पुढचा चेंडू राईट ऑफ अराउंड विकेट. आता मात्र ओव्हरपीच चेंडू सरळ स्वंग करतोय. वाघाची दहाड, फोडला पहाड, चेंडू सीमारेषा पार. रणजित षटकार. पाहू शकता राईट अराउंड विकेट. ओव्हरपिच दिली होती. बॅकफुटला जातोय. सरळ चेंडूला स्वंग करतोय. बॅट खांद्याच्या मागे, चेंडू मिड विकेटच्या मागे. अप्रतिम नेत्रदीपक षटकार. ओहो, हवाओं के साथ झूमती हुई गेंद नजर आई. सितारों को चूमने की कोशिश करती हुई गेंद नजर आई. गेंद डीप मिड विकेट बाउंड्री के बाहर 6 रनों के लिए परिवर्तित होती नजर आई. धावफलकावर धावा 29. अजूनही विजयासाठी 24 धावांची गरज. 22 चेंडू शिल्लक. आता मात्र चेंडूला इथे मात्र लिफ्ट करण्याचा प्रयत्न. ऑफ ड्राईव्ह आपण पाहतोय. चेंडू लॉंग ऑफ क्षेत्र क्लिअर करण्याच्या तयारीत होता. मात्र क्षेत्ररक्षण होत आहे. तत्पूर्वी 2 धावा इथे पूर्ण होताना 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती 31 वर. चेंडू शिल्लक आहेत 21 धावांची. फक्त 1 नी जास्त गरज 22 ची. बिल्कुल संदीप, ये कहा जा सकता है कि आहिस्ते आहिस्ते अपने शिकंजे में, अपने पंजे में इस मैच को पकड़ने की कोशिश करती हुई रंजीत स्पोर्ट्स की टीम. नक्कीच एक चांगलं प्रदर्शन. सागर षटकातील पुढचा चेंडू. आता मात्र बॅकफुटला जातो. चेंडूला पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू वळतोय मिड विकेट क्षेत्रामध्ये. डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होतोय. फेकी होते. तत्पूर्वी फक्त 1च धावावर समाधान व्यक्त करताना फलंदाज किरण खेळतोय 9 वर. एक षटकार आणि दुहेरी आणि एकेरी धावीने तो 3 चेंडूमध्ये 9 धावांचं योगदान देतोय. बिल्कुल ये कहा जा सकता है कि किरण ने एक 6 मारकर अपनी टीम के लिए जीत का किरण जरूर पैदा की है. आता मात्र चेंडूला इथे मात्र मोठा फटका खेळण्याच्या तयारीत. प्रतिक्रिया मागितली होती पंचांकडे, अपील केली होती. मात्र उत्साह जास्त होता, आत्मविश्वास कमी होता. पाहू शकता सागरने कशा पद्धतीने चेंडूची हाताळणी केली. जितेश पाटिल की तरफ से, जितेश पाटिल के लिए यहाँ पर इनामी राशि आती हुई. कयूम खान की तरफ से 3 गेंदों में 3 6 लगाइए, 1000 रुपए ले जाइए. मानिए बिल्कुल हमारे बाजू में ही ATM मशीन लगी हो. पुढचा चेंडू सागर सामना करतोय फलंदाज जीतू. आता मात्र चेंडूला पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आणि मिड विकेट क्षेत्रामध्ये अप्रतिम झेल. फलंदाज झेलच्या स्वरूपात बाद.
च्या तयारीत रणजी स्पोर्टचे हे शिलेदार कशा पद्धतीनं आक्रमण स्वीकारतायत तर कशा पद्धतीनं क्षेत्ररक्षणाचा बचाव करताना एक अप्रतिम वैविध्यपूर्ण शैलीनं गोलंदाज प्रत्येकरण करतील झुंजार स्पोर्ट्स कोलशेत संघाचे 3 गोलंदाज या ऐकूया उर्वरित 3 षटकांसाठी स्वीट व्हॉइस ऑफ मुंब्रा शहजाद शेख मार्फत. वाजो डीजे वाजो, क्या बात है. हमारे डीजे सैंडी डीजे क्या साथ दिया है. अजय जी पाटिल साहब की तरफ से यहाँ पर दोनों ही बल्लेबाजों के लिए इनामी राशि आती हुई हर 6 पे 500 रुपए की. और अजय पाटिल के बारे में मैं जरूर बताना चाहूंगा, आने वाले वक्त में उनका एक बेहतरीन टूर्नामेंट जरूर देखने मिलेगा. नाइट टूर्नामेंट इसी सरजमी पर इसी ग्राउंड पर रखते हैं. एक बेहतरीन आन बान शान की टॉप ट्रॉफी जरूर देखने मिलती है. उप शाखा प्रमुख चषक का कमिंग सुन. यस सर, चलते हैं मैच की तरफ रुख करेंगे. मैच का इक्वेशन और सिचुएशन 18 गेंदें शेष, 21 रन की जरूरत. इस वक्त बैटिंग पावर प्ले, यस सर, लिया गया है बैटिंग पावर प्ले. बैटिंग पावर प्ले में देखना यह होगा, इस वक्त यह जरूर कहा जाएगा कि रंजीत स्पोर्ट्स के टाइगर उतरे हैं जिनका नाम है मोहम्मद वाडेकर. ये बेहतरीन बल्लेबाज हैं, होनहार बल्लेबाज हैं, शानदार बल्लेबाजी करते हैं. इस वक्त रनों की जरूरत है 21 और जीत के लिए सिर्फ बची हुई है 18 गेंदें. क्या होगा क्या नहीं, झुंझार स्पोर्ट्स इस मैच को छोड़ती है या फिर यहां पर कुछ और दृश्य देखने मिलता है. इसी बीच ये गेंद, पहली गेंद फ्रंट फुट पर निकल कर बड़ा स्ट्रोक खेला है. गेंद जाती हुई मिड विकेट बाउंड्री के बाहर, 4 रनों के लिए फरार. बाहुबली स्ट्रोक. मोहम्मद वरेकर याला बाहुबली संबोधलं तर रणजी स्पोर्ट्स संघाचा. बिल्कुल बाहुबली ये है, तो ये आप फैसला कर दीजिए कि कटप्पा कौन है. कटप्पा तो आना बाकी है. बिल्कुल इसी बीच ये गेंद इस बार फ्रंट फुट पर निकल कर बड़ा स्ट्रोक करना चाह रहे थे. गेंद सही तरीके से बल्ले पर नहीं आई. 1 रन दौड़कर पूरा किया, 1 रन से ज्यादा कुछ नहीं. आपण पाहतो 37 धावा धावफलकावर, 16 चेंडू आणि 16 धावांची गरज. पहिल्या चेंडूवर मोहम्मदने एक अप्रतिम चौकार ठोकला आणि नक्कीच एक चांगला आशेचा किरण जागृत झाला. अविनाश पाटील आणि सदानंद मडवी यांच्याकडून रणजी स्पोर्ट्सने हा संघ सामना जिंकला तर 2000 रुपयाचा आर्थिक पारितोषिक जाहीर. पुढचा चेंडू राईट ओव्हर द विकेट, नक्कीच चेंडूला लिफ्ट करण्याचा प्रयत्न, चेंडू वळतोय मिड विकेट क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण सागर मार्फत, फक्त एकच धाव समाधान. धावसंख्या 1 पुढे सरकताना पोहोचते ती 38 वर. 15 चेंडू 15 धावांची गरज. नक्कीच सामना टफ एन्काउंटर सुरू आहे, जशास तसे उत्तर देण्याचा प्रयत्न. चलते हैं मैच. दोस्तों आप देख रहे हैं रंजीत चषक 2018. आप सभी का हार्दिक स्वागत है, आप सभी का वेलकम है. और आज का अंतिम और आखिरी दिन आपके सामने ये रखा गया है, सेमीफाइनल, जो कि दूसरा सेमीफाइनल चलता हुआ. इसी बीच ये गेंद इस बार कदमों का इस्तेमाल किया था, फ्रंट फुट पर निकल कर बड़ा स्ट्रोक करना चाह रहे थे. गेंद डॉट के रूप में, गेंदें अगर डॉट हुई तो टेंशन हो सकता है. 14 गेंदें आना शेष, जीत के लिए 15 रनों की जरूरत. नक्कीच आपण जे फ्लॅग्स पाहतो त्या फ्लॅग्सला जर कोणी खेळाडूंनी जर मारला तर चेन्नई स्पोर्ट्स बोराडेपाडा विशाल माळी यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक, 2000 रुपयाचं पारितोषिक आणि त्याचप्रमाणे वसंत गावित यांच्याकडून
षटकारांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. पुढचा चेंडू राईट ओव्हर द विकेट. फ्रंट फुटला येतोय बाहुबली फटका. चेंडू एक्स्ट्रा कव्हर क्षेत्राच्या वरून सरळ 6 धावांसाठी बाहुबली षटकार. करेंगे सबका स्वागत. करेंगे सबका स्वागत. जिंको कुठलाही संघ हरो, कोणी आतमध्ये जायचं नाहीये. थैंक यू. 3 रन की जरूरत है, क्या कहना चाहेंगे श्रीकांत भोईर? मेरा जब तक बाहुबली वहाँ पे है तब तक मुझे कुछ टेंशन नहीं है. बिल्कुल बाहुबली वो है. और मैं जरूर जानना चाहता हूँ कटप्पा कौन है? कटप्पा मैं ही हूँ. चलिए, दिस इज अ पार्ट ऑफ जोक. इस वक्त 3 रन की जरूरत है. माहौल काफी बेहतरीन नजर आता हुआ. और रंजीत स्पोर्ट्स की अगर हम बात करते हैं तो उनके खेमे में जश्न का माहौल मनाने की तैयारी शुरू हो चुकी है. किरण फिनिश करतोय की बाहुबली फिनिश करतोय, हा एक प्रश्न असेल. एक बात है कि वाकई में ये जो मोहम्मद वडेकर है ना, ये वाकई में इज द वंडर ऑफ कासारवरोली. क्या बल्लेबाजी की है. बैकफुट के शॉट्स इतने आसान नहीं रहते टेनिस क्रिकेट में. जिस तरह से उन्होंने फोर्स किया है, कोई भी अंदर नहीं जाएगा. मेगा फिनाले का टॉस तुरंत ही हम करने जा रहे हैं क्योंकि समय काफी हो चुका है. दिनेश शिंगे यांच्याकडून मोहम्मद वरेकर याच्यासाठी 500 रुपयाचं या 2 षटकारांसाठी पारितोषिक. नक्कीच वसंत गावित असतील, दिनेश शिंगे असतील, प्रोत्साहित करतायत रणजी स्पोर्ट्सला, चिअर अप करतायत. सुनीलजी यांच्याकडून देखील पारितोषिक 500 रुपयाचं. पुढचा चेंडू इथे मात्र नक्कीच बॅटची एज कॉट बिहाइंड फलंदाज किरण याची खेळी संपुष्टात. यश मिळतंय गोलंदाजाला. यहाँ भी होगा वहाँ भी होगा.
शेष जीत के लिए 3 रनों की जरूरत। ओह, ये आहिस्ते आहिस्ते मैच टेंशन की तरफ बढ़ सकता है। अगर आपने यहां पर मैच को ओवर कॉन्फिडेंस कर लिया तो ये आपको भारी पड़ सकता है। ये जरूर हम देख रहे हैं। गेंद डॉट हुई है, नए बल्लेबाज आए हैं चेतन की अगर बात करें, परफेक्ट ऑलराउंडर की भूमिका निभाते हैं अपनी टीम में। 3 रनों की दरकार है और देख सकते हैं फील्डिंग अटैकिंग लगाई गई है, बिल्कुल अम्ब्रेला फील्डिंग जिसे कहा जाता है, उस अंदाज में फील्डिंग को सजाया गया है। गेंदबाज शुभम ने अब तक के हथियार नहीं डाले हैं, यह अच्छी बात है। इसी बीच ये गेंद इस बार पुल करने का प्रयास था, खेल दिया है, गेंद जाती बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में। हो ये लक्की चौका, और इसी के साथ रंजीत स्पोर्ट्स की टीम ने इस मैच को जीत लिया है। कांग्रेचुलेशन रंजीत स्पोर्ट्स। भी होगा वहां भी होगा। थैंक यू सैंडी। टॉस करना है झुंझार के कैप्टन, चलिए आइए झुंझार कैप्टन।